इयत्ता 6वी विज्ञान विषयातील 11वा चॅप्टर वर्क अँड एनर्जी या पाठाचा अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. ऑब्झर्व निरीक्षण करा. व्हॉट ॲक्शन्स आर सीन इन द पिक्चर. या ठिकाणी काही चित्र दिलेली आहेत आणि या चित्रामध्ये कोणत्या कोणत्या क्रिया दिसत आहेत ते आपल्याला विचारलेले आहेत. या ठिकाणी पहिल्या चित्रामध्ये आपण बघू शकतो की गर्ल लिफ्टिंग हर स्कूल बॅग और बॅग, म्हणजे एक मुलगी काय करत आहे, एक आपली बॅग उचलत आहे. दुसऱ्या चित्रामध्ये आपल्याला दिसत आहे अ बॉय पुशिंग अ टायर विथ द हेल्प ऑफ स्टिक. तिसरं चित्र आपल्याला दिसत आहे गर्ल इज पुशिंग अ बॉक्स. त्यानंतर या चित्रामध्ये अ नेल इज बीइंग हिट बाय अ हॅमर, हातोडीने एका खिळ्यावर मारलं जात आहे. त्यानंतरच्या चित्रामध्ये अ मॅन लिफ्टेड अ लॉग ऑफ वूड ऑन अ शोल्डर, लाकडी गोडका आपल्या खांद्यावर उचलून घेऊन जात आहे. नंतरच्या चित्रामध्ये अ बॉय इज शूटिंग अन आरो बाय युजिंग अ बो. आणि त्यानंतर चित्रामध्ये द स्पंज इज बीइंग पुश्ड बाय अ फिंगर. अशा पद्धतीनं व्हेरियस ॲक्शन्स आर सीन इन द पिक्चर. नेक्स्ट, इज अ फोर्स बीइंग अप्लाइड व्हाईल डुईंग ईच ॲक्शन. आता या प्रत्येक क्रिया घडत असताना, प्रत्येक क्रिया होत असताना बल लावलं जात आहे का? तर आन्सर इज येस. द फोर्स इज अप्लाइड बाय डुईंग दिस ॲक्शन. नेक्स्ट, in the various actions in the picture has the object changed its original position. आता या चित्रामधील विविध क्रिया होत असताना वस्तूंनी मूळ जागा सोडली आहे का? आन्सर येस, एक्सेप्ट नेल अँड स्पंज. खिळा आणि स्पंज दोन वस्तू सोडल्या तर बाकीच्या वस्तूंनी आपली मूळ जागा सोडलेली आहे. In the above picture, we see that the position of some of the objects has changed. That is, these objects are displaced. आता या वरील चित्रांचे निरीक्षण केलेलं असतं आपल्याला असं दिसून येईल की वस्तू ही आपली मूळ जागा बदलताना आपल्याला दिसून येईल. म्हणजे त्या वस्तूचं काय होत आहे, डिस्प्लेसमेंट होत आहे. आपण गेल्या पाठामध्येच बघितलं डिस्प्लेसमेंट म्हणजे विस्थापन होणे. When an object is displaced by applying a force on it, work is said to be done. When an object is displaced by applying a force on it, म्हणजेच काय, तर जेव्हा बल लावून एखाद्या वस्तूचं विस्थापन होतं तेव्हा वर्क इज सेड टू बी डन, म्हणजेच कार्य झालं असं म्हणतात. नेक्स्ट, वर्क. ट्राय दिस, करून पहा. टाय अ स्प्रिंग टू अन एम्प्टी बॉक्स ॲज शोन इन द पिक्चर. एका एम्प्टी बॉक्सला काय करायचं आहे, एक दोरा बांधायचा आहे. पुल द बॉक्स थ्रू अ डिस्टन्स ऑफ 10 मीटर्स अलॉंग अ स्ट्रेट लाईन. त्यानंतर तो दोरीच्या साहाय्याने तो बॉक्स 10 मीटर अंतरापर्यंत सरळ ओढत घेऊन जायचा आहे. नेक्स्ट, नाऊ फिल द सेम बॉक्स विथ 20 बुक्स. आता याच बॉक्समध्ये काय करायचं आहे, 20 पुस्तके आपल्याला भरायची आहेत. त्यानंतर पुल द बॉक्स अगेन थ्रू अ डिस्टन्स ऑफ 10 मीटर्स इन अ स्ट्रेट लाईन. व्हॉट वॉज युअर एक्सपिरियन्स इन दिस टाईम. आता 20 पुस्तके भरून तोच बॉक्स 10 मीटर अंतरापर्यंत सरळ चालत घ्यायचा. आपल्याला काय अनुभव येईल. Now pull this loaded box through a straight distance of 20 meters. त्यानंतर तोच बॉक्स 20 मीटर अंतरापर्यंत आपल्याला घेऊन चलत जायचं आहे.
When did you feel that more work was done? कोणत्या वेळेस कार्य अधिक झालं असं आपल्याला जाणवेल? More work is done for the same displacement. When more force is applied to do the work, if the same force is applied for more displacement, more work is done by the force. बघा, जरी विस्थापन सारखं झालं असलं, more work is done for the same displacement. When more force is applied to do the work. बघा, जर विस्थापन सारख्याच अंतराचं झालं तरी सुद्धा ज्या कार्यास फोर्स जास्त लागतो, बल जास्त लागतं, त्यावेळेस आपण काय म्हणतो, कार्य हे अधिक झालेलं असतं. आणि जेव्हा सारखंच बल लावून जास्त विस्थापन झालं तर ते कार्य ही काय असतं, अधिक असतं. म्हणजेच जास्त बल लागतं तेव्हा काय होत असतं, जास्त कार्य होत असतं, अधिक कार्य होत असतं. यूज युअर ब्रेन पॉवर. जरा डोकं चालवा. इन द अबो ॲक्टिव्हिटी विच आर द डिफरंट फोर्सेस ॲक्टिंग ऑन द बॉक्स. आता या ठिकाणी जी कृती होत आहे त्या कृतीमध्ये कोणत्या कोणत्या बल लावले जात आहेत, फोर्स लावले जात आहेत. आपण फोर्स अँड टाइप्स ऑफ फोर्स या पाठामध्ये बल आणि बलाचे प्रकार यामध्ये पाहिलेले आहे. यामध्ये कोणते कोणते बल लावले गेलेले आहेत? या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल फोर्स, फ्रिक्शनल फोर्स आणि मस्क्युलर फोर्स अशा प्रकारची बल या ठिकाणी लावली गेलेली आहेत. नेक्स्ट, इज द डिस्प्लेसमेंट पॉसिबल विदाउट अ फोर्स. बल न लावता विस्थापन शक्य आहे का? तर आन्सर इज नो. If a force is applied with both the hands on a wall, will there be a displacement? जर भिंतीवर दोन्ही हातांनी बल लावल्यास विस्थापन होईल का? विस्थापन होणार नाही. आन्सर इज नो. नेक्स्ट, इफ नो डिस्प्लेसमेंट occurs on applying a force, what does it indicates? बल लावून जर विस्थापन झाले नाही याचा अर्थ काय? तर जर आपण बल लावून सुद्धा विस्थापन झालं नाही तर त्याचा अर्थ तो वर्क इज नॉट डन, म्हणजेच कार्य घडलेलं नाही असा त्याचा अर्थ. लेट्स ट्राय दिस. करून पाहूया. टेक अ पुली. एक कप्पी घ्यायची आहे. फिक्स इट ॲट हाईट. ते एक उंच ठिकाणी पक्की बांधून घ्यायची आहे. ड्रॉ स्ट्रिंग ओव्हर द पुली. त्या पुलीवरून दोर टाकून घ्यायची आहे. टाय लोड ऑफ 2 kilograms ॲट वन एंड. त्या पुलीच्या दुसऱ्या टोकाला एक टोक आपल्या हातात धरायचं आणि दुसऱ्या टोकाला 2 किलोग्राम वजनाचं काय करायचं आहे, ओझं बांधायचं आहे. Hold the other end of the string and pull it downwards to lift the load. First up to a height of 1 meter and then up to a height of 4 meters. When is more work? बघा, सुरुवातीला काय करायचं आहे, त्याचं ओझं आहे आपण 2 किलोग्राम ठेवलेलं, ते पुलीच्या सहाय्याने 1 मीटरपर्यंत उचलायचं आहे आणि पुन्हा तेच ओझं त्या पुलीच्या सहाय्याने 4 मीटरपर्यंत उचलायचं आहे. कोणत्या वेळेस कार्य अधिक होईल? जेव्हा आपण ते 4 मीटर अंतरापर्यंत उचलू तेव्हा कार्य काय होईल, अधिक होईल. when the applied force is the same. बघा, जेव्हा लावलं गेलेलं बल जे आहे ते सारखंच असतं. more work is done when there is greater displacement. जेव्हा बल सारखंच बल वापरलं असतं, जास्त विस्थापन झालेलं कार्य हे अधिक असते. In other words, for measuring the work,
बोथ द फोर्स अँड द डिस्प्लेसमेंट मस्ट बी कन्सिडर्ड. म्हणजेच कार्य मोजण्यासाठी, कार्य किती झालं आहे हे मोजण्यासाठी बल आणि झालेलं विस्थापन या दोन्हींचा विचार करावा लागतो. कार्य मोजण्यासाठी लावलं गेलेलं बल आणि त्यात झालेलं विस्थापन या दोन्ही गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागतो. द रिलेशनशिप बिटवीन वर्क अँड एनर्जी, कार्य आणि ऊर्जा यांच्यामधील संबंध. द बॉय इन द पिक्चर हॅज अप्लाइड अ फोर्स टू द टॉय कार. या ठिकाणी चित्रामध्ये मुलगा काय करत आहे, खेळण्यातील जी गाडी आहे त्या गाडीला बल लावलेलं आपल्याला दिसत आहे. वर्क हॅज बीन डन बिकॉज द फोर्स अप्लाइड टू द कार हॅज कॉज्ड डिस्प्लेसमेंट. आता त्या गाडीला ज्यावेळेस बल लावलं गेलं आहे त्या लावलेल्या बळामुळेच गाडीचं विस्थापन होऊन कार्य घडलं आहे. In other words, transformation of the boy's energy into work has taken place through the applied force. म्हणजेच ऊर्जेचं रूपांतर हे बलामार्फत कशात झालेलं आहे, कार्यामध्ये झालेलं आहे. रन अराउंड द ग्राउंड विथ युअर फ्रेंड्स. कॅन युअर फ्रेंड्स रन ॲज मेनी राऊंड्स ॲज यू कॅन. आपल्या मित्रासोबत मैदानावरती धावत फेऱ्या मारायच्या आहेत. तुम्ही जेवढ्या फेऱ्या माराल तेवढ्याच फेऱ्या तुमचा मित्र किंवा मैत्रीण मारू शकतील का? डू ऑल द फ्रेंड्स हॅव द सेम कॅपॅसिटी फॉर रनिंग. आपल्या मित्रामधील फेऱ्या मारण्याची क्षमता एकसारखीच असेल का सर्वांची? सर्वजण एकसारख्याच फेऱ्या मारू शकतील का? युअर फ्रेंड्स विल कंप्लीट आयदर मोर ऑर लेस राऊंड्स दॅन द नंबर ऑफ राऊंड्स यू कंप्लीट. तुमच्यापेक्षा तुमचा मित्र जास्त तरी फेऱ्या मारेल किंवा कमी तरी फेऱ्या मारेल. द नंबर्स ऑफ राऊंड विल नॉट बी द सेम. सम विल गेट टायर्ड ऑन कंप्लीटिंग 2 राऊंड्स while other will get tired on completing 3 or 4 rounds. काही 2 राऊंडमध्ये थकतील, काही 4 राऊंड मारतील, काही 3 राऊंड मारतील. म्हणजे प्रत्येकाची क्षमता जी आहे राऊंड मारण्याची ती वेगवेगळी आहे. म्हणजे दॅट इज टू से ईच वन्स कॅपॅसिटी टू कंप्लीट राऊंड इज नॉट द सेम. म्हणजे प्रत्येकाची जी क्षमता आहे फेऱ्या मारण्याची ती क्षमता कशी आहे, एकसारखी आहे का? तर एकसारखी नाही. यू कॅन कंप्लीट ओनली ॲज मेनी राऊंड ॲज यू हॅव द कॅपॅसिटी फॉर. द कॅपॅसिटी टू डू वर्क इज कॉल्ड एनर्जी. बघा, द कॅपॅसिटी, कॅपॅसिटी म्हणजे काय? क्षमता. कॅपॅसिटी टू डू वर्क इज कॉल्ड एनर्जी. कार्य करण्याची जी क्षमता आहे त्या क्षमतेला काय म्हटलं जातं? ऊर्जा असं म्हटलं जातं. कार्य करण्याच्या क्षमतेलाच ऊर्जा असं म्हणतात. या ठिकाणी यूज युअर ब्रेन पॉवर, डोके चालवा. वाय डू यू गेट हंग्री आफ्टर फिजिकल एक्सरसाइज. आपण शारीरिक खेळ खेळल्यानंतर आपल्याला भूक का लागते? कारण आपण जेव्हा एक्सरसाइज करतो, फिजिकल एक्सरसाइज करतो, त्यावेळेस आपल्याला एनर्जी जी आहे ती एनर्जी काय होत असते? एनर्जी आपण खर्च करत असतो आणि ती एनर्जी जेव्हा आपल्याला मिळवण्याची आपल्या शरीराला गरज पडते तेव्हा आपण जेव्हा फिजिकल एक्सरसाइज करतो तेव्हा आपल्याला जास्त भूक लागलेली आपल्याला जाणून येते. फ्रॉम वेअर डज आवर बॉडी गेट एनर्जी. आता ही आपल्याला शरीराला जी ऊर्जा आहे ती ऊर्जा कुठून मिळते? तर आपल्याला ती ऊर्जा फ्रॉम फूड, आपण जे अन्न खातो त्या अन्नापासून आपल्याला ही ऊर्जा मिळत असते. वाय डू वी गेट टायर्ड. आपण का थकतो किंवा दमतो? बिकॉज ऑफ लॉस ऑफ एनर्जी. आपल्या शरीरातील ऊर्जा संपल्यानंतर आपण थकत असतो. डू यू नो, तुम्हाला माहिती आहे का? द युनिट्स ऑफ वर्क अँड एनर्जी आर द सेम.
कार्य आणि ऊर्जा यांची एकके सारखीच आहेत. वर्क अँड एनर्जी आर बोथ मेजर्ड इन द युनिट नेम्ड जूल इन SI युनिट्स. SI सिस्टीममध्ये कार्य आणि ऊर्जा हे जूल या एककामध्ये मोजले जातात. यानंतरचा भाग आपण पुढील व्हिडिओत अभ्यासणार